मंत्री महोदय वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, या लक्षवेधीच्या माध्यमातून आंबा आणि काजू उत्पादक यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधायचं आहे. यामध्ये खरं तर कोकण कृषी विद्यापीठाकडनं आंबा आणि काजू जे शेतकरी आहेत, उत्पादक आहेत, त्यांना गायडन्स होत नाही, त्यांना मदत मिळत नाही. फ्लॉवरिंग स्टेज म्हणजे फुलोरा स्टेजला जुनीच औषधं रिफर केली जातात. ती नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे देण्यात यावी अशी आंबा आणि काजू उत्पादक जे आहेत, आंबा उत्पादक जे आहेत त्यांची मागणी आहे. आंबा उत्पादकांना फुल किड्यांचा, फळ किड्यांचा त्रास होतो आणि दरवर्षी त्याच्या फवारणीला जवळपास 60% एवढा खर्च येतो आणि त्यामुळे आंब्याची क्वालिटी पण खराब होते, उत्पन्न घटते. आणि ज्या वेळेला विद्यापीठाला विचारणा केली जाते त्यावेळेला पुढल्या वर्षी करू, पण ते पुढलं वर्ष काय अजून आलेलंच नाहीये. आंबा एक्सपोर्ट करणारे जे उत्पादक आहेत हे बऱ्याचदा पेस्टिसाइडची फवारणी केली जाते. जेव्हा आंबा उत्पादक आंबा एक्सपोर्टला घेऊन जातो त्यावेळेला त्यांना कृषी विद्यापीठाकडनं सांगण्यात येतं की तुम्ही मारलेलं पेस्टिसाइड आहे जे ते बॅन आहे. तर आंबा उत्पादकांचं हे म्हणणं आहे की आम्ही ज्या वेळेला हे पेस्टिसाइड कुठले बॅन झाले ते फवारणीच्या आधी त्यांना सांगितलं पाहिजे. फवारणीच्या नंतर जर अशा पद्धतीने सांगितलं तर तो आंबा बाहेर जात नाही आणि त्यामुळे पर्यायाने शेतकऱ्याचं त्या ठिकाणी नुकसान होतंय. आंब्यासाठी धोरणं ठरवली जातात, त्याच्यात असतंय कोण? त्याच्यामध्ये आंबा उत्पादक आणि शेतकरी नाही तर त्या ठिकाणी दलाल आणि एक्सपोर्टरचा भरणा आहे. आणि त्यामुळे त्या धोरणांमध्ये जे आंबा उत्पादक आहेत त्यांचा समावेश त्या ठिकाणी करण्यात यावा असंही. हो, एक आणि दोनच आणखी मुद्दे आहेत. US ला आंबा पाठवायला रेडिएशन थेरपी, UK ला पाठवायला हॉट वॉटर थेरपी, पण आज आपल्याकडे ती अस्तित्वात नाहीये. रत्नागिरीला त्या एका ठिकाणी शांतीनगर नाचणीला होती, तो प्लांट 5-7 वर्षापासून बंद आहे. अशी काय व्यवस्था आपण उभी करणार आहोत का? हा एक त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि त्याचबरोबरीने पेरिशेबल आहे मँगो, त्याला आपल्याला कलकत्ता असेल किंवा पंजाब असेल, दिल्ली पोचवायचं असेल, बाय रोड शक्य होत नाही. तर त्यासाठी लॉंग जर्नी ट्रेनला एखादी AC बोगी जोडावी आणि ज्यामुळे आंबा जो आपला आहे मंत्री महोदय हा देशभरामध्ये पोहोचेल अशी आंबा उत्पादकांची मागणी आहे. GI सर्टिफिकेशन लोकल बॉडी करतात, ते कोणाचं करतात? ते वैयक्तिक नावावर करतात. शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्यांच्या नावावर 7/12 आहे त्यांना त्या ठिकाणी GI सर्टिफिकेशन द्यावं, ही सुद्धा एक मागणी आहे. आणि काजू उत्पादकांचं सांगते, नर्सरीमधनं रोपं फुकट देण्यात येतात, पण ती इतकी छोटी असतात आणि ती उतारावरती लागतात.